या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया आणि पारू किचनमध्ये बोलत उभ्या असतात. प्रिया पारूला म्हणत असते की अगं चल पारू, पटकन आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे ना. पण पारू म्हणत असते की नाही प्रिया मॅडम, मी नाही येऊ शकत. त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघींना विचारतो की अरे काय चाललंय, आपल्याला उशीर होतोय. आणि त्यावेळी प्रिया म्हणते की बाहेर दामिनी काकू बसल्या आहेत आणि जर त्यांच्यासमोर आपण तिघेजण घरातून बाहेर पडलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि हे ऐकून मग प्रीतमसुद्धा घाबरतो. काय करायचं हे त्यालाही समजत नाही. आणि मग प्रिया सांगते की प्रीतम, तुम्ही एक काम करा, पारू आणि तुम्ही घरातून बाहेर पडा. मी दामिनी काकूंना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते आणि मग त्यानंतर मी सुद्धा तुम्हाला डिरेक्टली त्या ठिकाणीच येऊन भेटते. पण पारू म्हणत असते की प्रिया मॅडम असं कसं, तुम्ही पाठीमागून एकट्या कशा येणार. पण प्रिया म्हणत असते की पारू तू नको काळजी करू, तुम्ही दोघेजण जा पुढे, मी येईल. आणि प्रियाचं ते बोलणं ऐकून मग प्रीतमला आठवतं पारूला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स देखील जॉईन करायचा आहे. आणि मग तो मनाशी म्हणतो की हीच योग्य संधी आहे. आणि तो प्रियाला सांगतो की ठीक आहे, आम्ही दोघेजण पुढे जातो, तू ये पाठीमागून. आणि मग त्यानंतर प्रिया पटकन बाहेर जाते. तिथे दामिनी फोनवर एका सेलबद्दल बोलत असते. तर प्रिया मुद्दाम तिला विचारते की दामिनी काकू कुठे सेल लागला आहे, मलासुद्धा खूप शॉपिंग करायची आहे. आणि हे ऐकून दामिनी खुश होते आणि प्रियाला त्या सेलबद्दल माहिती सांगू लागते. आणि मग प्रिया तिला चांगलंच बोलण्यात गुंतवून ठेवते आणि ती संधी साधून पारू आणि प्रीतम घरातून बाहेर पडतात. आणि ते दोघेजण बाहेर गेल्यावर प्रिया देखील पटकन तेथून निघून जाते. दामिनीला मात्र प्रश्न पडतो की ही अशी का वागत होती. त्यानंतर मग प्रिया त्या रेस्टॉरंटवर जाते, पण तिथे प्रीतम आणि पारू आलेले नसतात. ती त्या दोघांची वाट पाहत उभी असते. आणि मग थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी येतात. पारूचं ॲडमिशन झालेलं असतं त्यामुळे ती खूप खुश असते, पण प्रीतमला सांगत असते की जोपर्यंत माझी परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही काही सांगू नका. आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो. मग ते दोघे प्रियाला जाऊन भेटतात. प्रिया त्यांना विचारत असते की तुम्हाला इतका उशीर का झाला. तर प्रीतम तिला खोटंच सांगतो की अगं आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. आणि मग त्यानंतर ते तिघेजण आदित्यची वाट बघत बसतात. थोड्याच वेळात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्याने येताना खूप सारे फुगे आणलेले असतात. आणि हे पाहून ते तिघेही जण हसू लागतात. आणि मग जेव्हा आदित्य त्यांच्या जवळ येतो तेव्हा प्रीतम विचारतो की अरे दादा, हे काय इतके फुगे कशासाठी. तर आदित्य म्हणत असतो की अरे आता मी पारूला भेटायला येणार, मग तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट नको का आणायला. आणि हे ऐकून प्रीतम आणि प्रिया हसू लागतात. तर पारूही लाजून खाली मान घालते. तर आदित्य पटकन म्हणतो की नाही नाही, पारूसाठी नाही, तिथे एक लहान मुलगा फुगे विकत होता ना, म्हणून मी त्याच्याकडून घेतले. आणि हे ऐकून मग त्यानंतर प्रीतम आणि प्रिया मुद्दाम आदित्यला चिडवू लागतात. तर पारू त्याची बाजू घेत म्हणते की प्रिया मॅडम, तुम्ही उगाच यांना काही बोलू नका. आणि ते ऐकून प्रीतम आणि प्रिया पारूलाही चिडवायला सुरुवात करतात. आणि मग त्यानंतर ते चौघेजण ते सगळे फुगे आकाशामध्ये सोडायचं ठरवतात. आणि त्यासाठी एका टेरेसवर जातात. तिथून ते फुगे पारू आकाशात सोडते आणि मग ते आपापल्या पार्टनरसोबत आनंदात वेळ घालवू लागतात. प्रिया आणि प्रीतमला प्रेमाने एकमेकांसोबत बोलताना आणि वेळ घालवताना पाहून मग आदित्य आणि पारूसुद्धा एकमेकांसोबत छान प्रेमाने वेळ घालवू लागतात. आदित्य स्वतःच्या हाताने पारूला ज्यूस पाजतो आणि मग त्यानंतर तिला ऊन लागू नये म्हणून त्याचं ब्लेझर देखील तिच्या डोक्यावर पकडतो. तर पारू हसतच आदित्यच्या डोक्यावरही ते ब्लेझर पकडते आणि ते दोघेजण तिथे फिरू लागतात. दुसरीकडे प्रिया आणि प्रीतमही आनंदाने एकमेकांसोबत वेळ घालवत असतात, गप्पा मारत असतात. तर दुसरीकडे पारू आणि आदित्यसुद्धा निवांत एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. आणि मग त्यानंतर पारू मुद्दाम आदित्यला झोपाळ्यावरून खाली पाडते आणि मग एके ठिकाणी लपून बसते. आदित्य हाका मारत तिला शोधतच असतो. आणि मग त्यानंतर पारूला अचानक कोणाचा तरी आवाज येतो. तो आवाज तिला ओळखीचा वाटतो म्हणून ती त्या दिशेने जाते. तिथे तोच माणूस असतो ज्याचं पारूसोबत लग्न ठरलेलं असतं आणि त्याने पारूला फसवलेलं असतं. आणि त्याला पाहून पारूला तर मोठा धक्काच बसतो. ती सरळ त्याची कॉलर पकडते आणि विचारते की तू इथे काय करतोयस, अजून तू तुझे धंदे सोडले नाही का. आणि हे पाहून तिथे असणारी मुलगी पारूला विचारते की तू कोण आहेस ग आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याची तू कॉलर का पकडली. आणि ते ऐकून पारू रागातच त्याला विचारू लागते, म्हणजे अजूनही तू मुलींना फसवतोयस का, हिलासुद्धा तू गोड गोड बोलून थापा मारून विकण्याचा प्रयत्न करणार आहेस का. आणि हे ऐकून ती मुलगी तर खूपच घाबरते.
तर तो माणूस तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं ही कोण आहे मला माहितीही नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. पण पारू म्हणते की का खोटं बोलतोयस तू. आणि मग त्यानंतर तो माणूस त्याच्या त्या होणाऱ्या बायकोला, त्या मुलीला सांगू लागतो की अगं हिच्या बापाने खोटं बोलून माझं आणि हिचं लग्न ठरवलं होतं, पण मग नंतर मला समजलं की हे एक अशिक्षित अडाणी मुलगी आहे आणि मी लग्न मोडलं. आणि ते ऐकून पारू सरळ त्याच्या कानाखालीच मारते आणि त्यामुळे तो खूपच चिडतो. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. त्याला पाहून आदित्य देखील खूप चिडलेला असतो. तो सरळ त्याची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारू लागतो. आणि मग पारू त्या मुलीला सांगू लागते की खरं काय आहे हे आता तू ऐक. आणि मग नेमकं काय काय घडलं होतं हे सगळं काही पारू त्या मुलीला सांगते. आदित्यसुद्धा म्हणत असतो की हे बघा, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही आत्ताच इथून निघून जा. हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे, याच्यावर विश्वास नका ठेवू. आणि ते ऐकून मग ती मुलगी देखील म्हणते की तुम्ही दोघे सांगताय म्हणजे यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. खरंच थँक्यू, तुम्ही माझं आयुष्य वाचवलं. आणि मग ती लगेच तेथून निघून जाते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, आपण याला त्यावेळी तर सोडलं होतं, पण आता सोडायचं नाही, आपण याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, इथे आधीच सगळे लोक तुम्हाला ओळखतात आणि अजून काही तमाशा झाला ना तर मग सगळं पेपरमध्ये छापून येईल, देवी आईंना कळेल आणि मग पुन्हा काही ना काही प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आपण इथून आता जाऊया, त्याला तुम्ही सोडून द्या, याचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू. आणि ते ऐकून आदित्य रागातच त्याला धमकी देतो की आज माझ्यासमोर आलाय, पुन्हा कधीही येऊ नको. पण तो देखील म्हणतो की आता मी नाही तुझ्यासमोर येणार तर तूच माझ्यासमोर येशील, आणि ते सुद्धा या पारूला घेऊन. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. आदित्य मात्र पारूला जवळ घेऊन उभा असतो. दुसरीकडे अहिल्या घरी आलेली असते, पण तिला सतत आदित्यवर आत्तापर्यंत जी जी संकटं आलेली असतात तेच सगळं आठवत असतं. ती काळजीत असते आणि विचार करत असते की ही मुलं कुठे गेली आहेत काय माहिती, उगाच जीवाला घोर लावतात माझ्या. आणि तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती अहिल्याला विचारते की वहिनी, तुम्ही कोणाची वाट बघताय का. त्यावर अहिल्या हो म्हणते. तर दामिनी सांगते की जर तुम्ही आदित्य, प्रीतम आणि प्रियाची वाट बघत असाल तर नका बघू, कारण ते तिघेजण फिरायला बाहेर गेलेत आणि कदाचित पारूसुद्धा त्यांच्यासोबतच आहे. म्हणजे मी आत्ता किचनमध्ये गेले होते ना तेव्हा मला समजलं की पारू तिथे नाही आहे आणि घरातही कुठे नाही आहे. आणि हे ऐकून अहिल्या तर खूपच चिडते. तर दामिनी म्हणते की कदाचित त्यांनी प्लॅन केलेला असावा, जोडीजोडीने फिरायला जायचा. आणि हे ऐकून मग अहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती दामिनीवर खूप ओरडते, चिडत्याने तिला सांगते की तू जाऊन तुझ्या रूममध्ये बस, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. त्यानंतर मग काही वेळाने हे चौघेजण घरी येतात. मात्र गाडीतून उतरल्यानंतर आदित्य पारूचा हात पकडून तिच्याकडेच पाहत उभा राहतो. आणि हे पाहून प्रीतम आणि प्रिया मात्र हसत असतात. आणि मग त्यानंतर आदित्य पारूला तिच्या घरी सोडण्यासाठी जातो. तर प्रीतम आणि प्रिया घरात जाण्यासाठी निघतात. इकडे पारूच्या घरासमोर आल्यावर ती आदित्यला म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही जा आता, कदाचित बा घरात असेल. पण आदित्य काही ऐकतच नाही. मात्र मग पारूने समजवल्यावर तो तेथून जाण्यासाठी निघतो. पारू तर खूपच खुश असते. दुसरीकडे अहिल्या सावित्रीला पारूबद्दल विचारते, पण सावित्री म्हणते की मला नाही माहीत पारू कुठे आहे ते. आणि तितक्यात प्रिया, प्रीतम त्या ठिकाणी येतात. प्रीतम अहिल्याला सांगू लागतो की अगं आई, आम्ही फिरायला गेलो होतो. तर अहिल्या विचारते की कोण कोण गेला होतात तुम्ही, आदित्य होता का तुमच्यासोबत. आणि ते ऐकून प्रीतम घाबरून नाही म्हणतो, पण प्रिया म्हणते की हो आई, आदित्य दादा होते आमच्यासोबत. आणि मग अहिल्या विचारते की पारू, पण त्यावर मग काय उत्तर द्यायचं हे प्रियाला आणि प्रीतमला समजत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.